दिले जातात, हे आता हे जे लांगून चालनचे जे प्रकार आहेत ना, हे आमच्या या सरकारमध्ये चालणार नाही. म्हणून त्या संबंधित साळुंखे नावाच्या अधिकाऱ्याला सांगितलेले आहेत, तू वेळेत हे काय मदार जे नावानी हे केलेलं हे उकडून टाकायचं, काढून टाकायचं, ही नाटकं बंद करायची, नाहीतर या साळुंखे नावाच्या अधिकाऱ्याला काय करायचं हे आम्ही केंद्र सरकार जे संबंधित खातं आहे त्याला आम्ही तक्रार करू. आम्ही स्वतः नितीन गडकरीजींकडे जाऊ आणि ह्या मदारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा, ही मदार काढून टाका, नाहीतर ह्याच्याच बाजूला आम्ही बजरंगबलीचं मंदिर उभं करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो. ही मदार हटली नाही तर त्याच्या बाजूला बजरंगबलीची मूर्ती आम्ही बसवणार, मंदिर बसवणार. मग तिथे जशी मदार असेल तिथे बजरंगबलीची पण मूर्ती आणि मंदिर उभे राहणार. सर, उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरती दावा केलेला आहे. सर, नॅशनल हायवे हा गडकरी यांच्या अंतर्गत येतो, तर तुम्ही गडकरींपर्यंत पत्राद्वारे ते मदारी करणार ना, म्हणून तुम्ही हे पुरावे आणलेले आहेत फोटो सकट. एक नाही आहेत बघा, हे एक आहे, दोन आहे बघा कशी बांधली जातात. मला नॅशनल हायवे मध्ये एक असं तुम्ही मंदिर दाखवा जिथे आपण मध्ये बांधलेलं आहे आणि ते मंदिर हे लोकांनी तोडलं नाहीये. आम्ही पण जेव्हा N66 मुंबई गोवाचा हायवे बांधत होतो तेव्हा त्या हायवेच्या मधोमध असंख्य मंदिरं आमची पण होती. तेव्हा आम्ही सामंजस्य पद्धतीने तिकडच्या हिंदू समाजाने ती मंदिर तोडली किंवा त्याला म्हणजे तिथे स्थलांतर केलं आणि आज ती मंदिर सन्मानाने योग्य जागी उभी आहेत. आम्ही असे लाड करत बसलो नाही, नाटक करत बसलो नाही. म्हणून ह्या पद्धतीची नाटकं आम्ही सहन करणार नाही. म्हणून आम्ही गडकरी साहेबांकडे पण तक्रार करू आणि हे विषय लवकरात लवकर काढण्यात यावे या गोष्टीवर मी लक्ष घालू. बांगलादेशी मुंबईत येऊन राहतात, हे केंद्र सरकार फेलियर नाही. कशाला फेलियर आहे? बांगलादेशींना इथून बाहेर काढणं, शेवटी बांगलादेशी मुंबईमध्ये राहतायत, कोण त्यांना आणतायत आणि कळल्यानंतर आम्ही जे काय त्या लोकांना बाहेर काढतोय ना, हे आमच्या केंद्र सरकारच्याच पाठिंब्यामुळे आहे. पण त्यांना आणतो कोण आहे, त्यांना कोण इकडे ती ताकद देत आहेत, या सगळ्या गोष्टीवर आता टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी बाहेर येतील. कारण का ही घाणच आहे जी मुंबईमध्ये राहणारी आहेत. कारण का आमच्या हक्काचं पाणी प्यायचं, आमच्या हक्काचं वीज वापरायची आणि मुंबईमध्ये येऊन उद्या दंगली घडवायच्या, ही घाणच आहे. ही घाण उद्या आम्ही साफ करणार.